नमस्कार मैत्रिणींनो. पहिले आपल्या स्वामींचं नामस्मरण. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय. जय श्रीराम. मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, तसेच श्रावणी सोमवारच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, काल आपण आलो होतो की आपले गोंदवलेकर महाराज त्यांच्या सद्गुरूच्या गावी म्हणजे येळगावी आले होते. तिथे सद्गुरूंना भेटले, त्यांच्याशी काही दिवस त्यांच्याजवळ राहिले आणि नंतर त्यांनी सद्गुरूंची आज्ञा घेतली तुकाई महाराजांची की मी आता गोंदवल्याला जाऊ शकतो का. तर तेव्हा तुकाई महाराजांनी त्यांना परवानगी दिली आणि त्यानंतर मग आपले महाराज गोंदवल्याला आले. गोंदवल्याला आल्याच्यानंतर सकाळी सकाळी ते आपल्या आईवडिलांच्या घरी गेले, पण गोसावी वेशातच गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी एक आरोळी दिली, जय जय रघुवीर समर्थ. तर तुकाई आपली गीताई भिक्षा घेऊन आली त्यांना घालायला. आणि मग तेव्हा तिने सांगितलं की गोसावी बुवा, माझा असा मुलगा गेलेला आहे घर सोडून, तर तुम्ही कुठे बघितलात का. तर ते गोसावी बुवा म्हणाले, माय तुझा मुलगा उद्या तुला सकाळी भेटेल. तर असं सांगून आपले गोसावी बुवा म्हणजेच आपले गोंदवलेकर महाराज मारुतीच्या मंदिरामध्ये निघून गेले. आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर गोंदवल्याला मारुतीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चिंतूबुवा नावाचे गृहस्थ तिथून जात होते. तर त्यांना आपल्या महाराजांनी हाक मारली. तर चिंतूबुवा विचारात पडले की अरे, हे गोसावी महाराजांना माझं नाव कसं माहिती. मग हे आपले गोंदवलेकर महाराज त्यांच्याशी काही गोष्टी बोलले, त्या पूर्ण गाठ त्यांना कळले की अरे, हा तर आपला गणू आहे. मग ते दुसऱ्या दिवशी आपल्या गीताईकडे गेले लगेच आणि गीताईला सांगितलं की मारुती मंदिरामध्ये जे गोसावी म्हणून आलेले आहेत तेच आपले गणू आहेत, गणू महाराज आहेत. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गोंदवलेकर महाराज आपल्या माईकडे म्हणजे गीताईच्या घरी गेले आणि खूण गाठ म्हणजे त्यांनी असं सांगितलं, तू दगडीमध्ये तर दही विरजून ठेवलंस ते मला दे. असं म्हटल्यानंतर गीताईंनी ओळखलं की हाच आपला गणू. अशा पद्धतीने आपले गोंदवलेकर महाराज त्यांच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर काही दिवस झाल्याच्या नंतर सरस्वती म्हणजे त्यांची बायको सरस्वतीबाई यांच्या माहेरी कळलं की असे आपले जावई आलेले आहेत. मग ते सासरेबुवा आपल्या लेकीला घेऊन गोंदवल्याला आले. पण त्याच्या आधी तुम्हाला एक हकीकत सांगते की गेल्या वर्षी म्हणजे त्यांनी सांगितलं ना की पुढच्या वर्षी मी घरी येईन, त्याच वेळेला ते त्यांच्या सासूरवाडीला पण गेले होते. सासूरवाडीला गेल्याच्या नंतर तिथे ते त्यांच्या सासू सासऱ्यांना सरस्वती मातेला वगैरे भेटले, पण त्यांनी पण काही यांना ओळखलं नाही, आपल्या महाराजांना त्यांनी ओळखलं नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचे जावई बुवा पुढच्या वर्षी तुम्हाला भेटतील. आणि तिथून ते त्यांच्या बहिणीकडे गेले होते, चुलत बहिणीकडे. आणि तिकडे गेल्याच्या नंतर बहिणीने मात्र लगेच त्यांना ओळखलं की हा आपला गणू आहे म्हणून. पण गोंदवलेकर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू जरी मला ओळखलं असशील तरी थोडे दिवस जरा कोणाला सांगू नकोस ही गोष्ट. त्याप्रमाणे ती चुलत बहीण पण त्यांची खूप आनंदित झाली, पण तिने गोष्ट कोणाला सांगितली नाही. आणि मग ज्यावेळेस गोंदवल्याला महाराज आले त्यावेळेला सासरी बुवा सरस्वती मातेला म्हणजे आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या बायकोला घेऊन आले. त्यावेळेला सासरी बुवांनी ओळखलं, अरे हे तर गेल्या वर्षी आपल्याकडे आले होते, मग आपण नाही ओळखलं. असं ते झालं. मग सरस्वती माई तिथे आली, तिने पण खूप उपास तापास केले होते महाराजांसाठी आणि खूप अशक्त वगैरे झालेली होती. पण मग ते काही सोहळे करून तिला आणायची होती. पण मग हे आपले महाराज म्हणाले आईला की एक गोष्ट चुकली की सासरी बुवा आले होते पण सरस्वती माता आई आलेली नव्हत्या त्यावेळेला, कारण त्यांना ते कार्यक्रम वगैरे काही करून आणायचं होतं. तर गोंदवलेकर महाराज म्हणाले आईला की मीच जाऊन तिला घेऊन येतो. ताई खूप खुश झाली. व दुसऱ्या दिवशी गोंदवलेकर महाराज त्यांच्या गावी सासरी गेले
आणि तिकडनं मग आपल्या सरस्वती मातेला बायकोला म्हणजे त्यांच्या बायकोला ते घेऊन आले. असे त्यांचं सुरू होतं. असं सुरू होताना काही कपटी माणसं असतातच ना गावामध्ये, तर त्या कपटी माणसाने हे बघवलं नाही की दिवसेंदिवस आपल्या महाराजांचं लोक गुणगान गात होते, लोक येत होते, त्याची समस्या आपले महाराज सोडवत होते, असं सगळं चाललं होतं. तर त्यांनी एक टूम काढली की संसारात आता आला आहेस तर आता हे असं दाढी मिशा वगैरे ठेवायच्या नाहीत, काहीसुद्धा गोटा केसांचा गोटा वगैरे करायचं वगैरे असं सगळं झालं. महाराज म्हणाले ठीक आहे करू आपण, मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यासाठी खूप खर्च करावा लागतो, कारण जेवणावळ वगैरे घालायला लागते, एक विधी असतात ते सर्व. त्याप्रमाणे त्यांनी ते विधी केले, जेवणावळी घातल्या आणि मग गोंदवलेकर महाराज एखाद्या संसारिक पुरुषाप्रमाणे दाढी वगैरे सगळी काढली होती आणि अशा पद्धतीने राहायला लागले. आणि मग आई म्हणाली की आता तुझ्या वडिलांना हे कुलकर्णी पद सांभाळताना थोडंसं जड जातं आहे, त्यांचंही वय झालं आहे, तर आता तू सांभाळ. तर म्हणाले गोंदवलेकर महाराज की ठीक आहे मी सांभाळतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी कुलकर्णी पदाचा तो सांभाळ करायला सुरुवात केली आणि अतिशय प्रामाणिकपणाने आणि अतिशय खूप छान कुलकर्णी पदाचा व्यवहार त्यांचा चालू होता. अडल्या नडलेल्याला मदत करत होते, असे खूप छान दिवस चाललेले होते. आणि मग त्यानंतर काय काय घडलं ते मी आता तुम्हाला उद्याच्या भागात सांगते. आजचा भाग इथेच संपवते. आज छोटा व्हिडिओ केला आहे त्याबद्दल सॉरी, पण उद्याचा थोडासा मोठा करीन मी. आज जरा आपली नागपंचमीची पूजा, सोमवारची पूजा वगैरे सगळं आहे ना, म्हणजे झालं ना, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ करायला मला वेळ कमी मिळतो आहे, त्यामुळे आज थोडासा व्हिडिओ छोटासाच करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू मैत्रिणींनो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.